नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, तुम्ही थंबनेल बघितलेलं की महाराष्ट्रातले टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ ऑल टाइम. बघा, पहिल्या नंबरवर स्टँड होतं VGTI मुंबई. ठीक आहे, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट मुंबई. अतिशय आता कॉलेज जो काय आता VGTI कॉलेज आहे पहिल्या नंबरवर का बरं ठेवला? प्रत्येक कॉलेज जो काही स्टँड ठेवलेला आहे आपण पहिला दुसरा तिसऱ्या रँकवर का बरं ठेवला याची पण मी डिटेल माहिती सांगतो. दिस इज द कॅम्पस ऑफ VGTI. बघा, आता जो काही लास्ट इयरचा कॅपराऊंड पहिल्याचा जो काही कम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो काही कट ऑफ होता, जर तुम्ही VGTIसाठी जर बघितलं तर VGTIची जी काही क्लोजिंग रँक होती ती 103 होती. म्हणजे जो जनरल ओपन कॅटेगरीमधनं जो काही विद्यार्थी लागला त्याची जी काही क्लोजिंग रँक होती 103 आणि त्याची क्लोजिंग पर्सेंटाईल होते 99.95. हे झालं लक्षात. म्हणजे याहीपेक्षा आता समजा 103 वर VGTIचा तो क्लोज झाला होता. सेकंड नंबरचा जो कॉलेज राहणार तो मे बी 200-300 राहणार. अशानुसार आपण काय म्हणू शकतो आपण हे रँकिंग ठेवलेलं आहे. आणि बघा, प्लेसमेंट स्टॅटिस्टिक बघा रिसेंट आहे 24-25चं. तुम्ही जर ब्रांच वाईज जर बघितलं आणि हायेस्ट CTC आणि इन अँड ॲव्हरेज इथं काय पॅकेजेस मिळतं सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच स्लाईडवर क्लिअर होऊन जाणार. तर बघा, जो काय BTech कम्प्युटरमध्ये आहे, कम्प्युटरमध्ये लास्ट इयरचा जो काय हायेस्ट आहे तो 54 गेलेला आहे आणि इन अँड ॲव्हरेज तुम्हाला इथं 16.35. आफ्टर दॅट IT 41 हायेस्ट आणि 15 इन अँड ॲव्हरेज. ठीक आहे, इलेक्ट्रिकलसाठी 38.52 इन अँड ॲव्हरेज 11, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 38.52 इन अँड ॲव्हरेज 11. आफ्टर दॅट ENTC 38.52 इन अँड ॲव्हरेज 11. सिव्हिलसाठी हायेस्ट 8 गेलेला इन अँड ॲव्हरेज 6. मेकॅनिकलसाठी हायेस्ट 19 इन अँड ॲव्हरेज 7 आणि प्रोडक्शन 16 अँड टेक्सटाईल 9 आणि इन अँड ॲव्हरेज 8 आणि 4 लाखांचे पॅकेज इथं मिळतं. म्हणजे प्लेसमेंट जर असं राहिलं तर का बरं तो कोणतं कॉलेज नाही निवडणार? ठीक आहे, मग आता जो काही क्लोजिंग रँक होती ती लक्षात ठेवायची तुम्हाला. क्लोजिंग रँक जनरल ओपनसाठी कम्प्युटरसाठी होती 103. आता नेक्स्ट कॉलेज आपण बघूया. बघा, CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे. ठीक आहे, म्हणजे पुण्यामधलं जर पहिल्या नंबरचं जर कॉलेज असेल तर CUP. तर बघा, आता तुम्ही बघू शकता. बघा, इथं जो काही CSEचा लास्ट इयरचा जनरल ओपनचा जो काही कटअप आहे 243, VGTIचा 103 होता. दॅट्स वाय VGTI आपण पहिल्या नंबरवर ठेवलं. CUPचा जो काही जनरल ओपनसाठी CSEचा जो काही कट ऑफ होता लास्ट इयरचा क्लोजिंग रँक होती 243 आणि पर्सेंटाईल होतं 99.89. आपण जनरल ओपनसोबतच कम्पेअर करत आहे. हे तर लक्षात. कॅटेगराईज जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी काय होतात, चेंज होतात. तर बघा, जो काही प्लेसमेंट आहे रिसेंट प्लेसमेंट आपण प्रत्येक कॉलेजचा बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी जो काही इन अँड ॲव्हरेज 17.31 आणि 52.57 लाखांचं हायेस्ट. म्हणजे जर आपण VGTI आणि जर CUPचं जर प्लेसमेंटचं जर कंपॅरिझन करायचं जर बघितलं तर अतिशय क्लोज आहे. बघा, ENTCसाठी बघा 12.65 इन अँड ॲव्हरेज, 52.57 हायेस्ट. ठीक आहे, म्हणजे 52.57 बघा इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशनसाठी पण 52.57 हायेस्ट गेलेला तुम्हाला दिसतो. आणि इन ॲव्हरेज तुम्हाला 12.65, 10.28 इन ब्रांच वाईज जर चेक केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी बघा. मेकॅनिकलला 8.34चं इन अँड ॲव्हरेज होतं आणि 21.10चं काय म्हणू शकतो आपण हायेस्ट होतं. ठीक आहे, आणि त्या कंपन्यांस पण तिथं पुढे दिलेल्या आहे. जसं की मेडलमध्ये ओरॅकल, ही जी सिव्हिल झाली, ओरॅकल झाली, फ्युचर फर्स्ट, या सगळ्या कंपन्यांचाही तुम्हाला इथं डाटा दिलेला. थर्ड नंबरचं कॉलेज आहे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईतलं कॉलेज आहे. ठीक आहे, आता याचा जो काही लास्ट इयरचा CSEसाठी जी काही क्लोजिंग रँक होती ती 504 होती. म्हणजे CUPचा जो काही 240 समथिंग होता त्याहीपेक्षा समजा डबलच. म्हणजे इंटू 2च आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट बघा, आता प्लेसमेंट बघा, SPIT मुंबईचं पण अतिशय व्यवस्थित प्लेसमेंट राहतं. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता जसं की ब्रांच वाईज जर बघितलं इथं तुम्ही इन अँड ॲव्हरेज तुम्हाला 16, 15.58, 14.19, 12.5 इन अँड ॲव्हरेज जर बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित इथं काय म्हणू शकतो पॅकेज तुम्हाला इथं दिसत आहे. इथं लक्षात. आणि बघा, जसं आपण 24-25चं जर बघितलं तर जो काही एलाइट म्हणजे जो काही प्लेसमेंटचा स्टॅटिस्टिक आहे तर इथे पण 52 लाखाचं हायेस्ट पॅकेज मिळालेलं आहे. म्हणजे जसं आपण VGTI बघितलं, CUP बघितलं, SPIT, म्हणजे 50 पेक्षाही वरच हायेस्ट पॅकेज. आता हायेस्ट पॅकेज इथं प्रत्येकाला मिळत नसतं. ठीक आहे, ही सामान्य गोष्ट आहे. आपण त्याच्यामुळे हायेस्टचा जास्त विचार न करता आपण इन अँड ॲव्हरेजचा जास्त विचार करण्याचा प्रयत्न. जसं VGTIला जर बघितलं तर तुम्ही 16 लाखाचं तिथे पण कम्प्युटरला इन अँड ॲव्हरेज पॅकेज होतं. SPITला पण आहे. मग ज्या विद्यार्थ्याचा समजा VGTIला नाही होता पण SPIT पण ट्राय करू शकता, मुंबईमधला जो एखादा विद्यार्थी आहे. हे तर लक्षात. नेक्स्ट बघा फोर्थ नंबरवर स्टँड होते. बघा, मॅक्सिमम कॉलेजेस मुंबई आणि पुण्याचे, जसं VGTI मुंबईचं, CUP पुण्यातलं, SPIT मुंबई, अगेन PICT फ्रॉम पुणे सिटी.
तर बघा अतिशय सुंदर कॅम्पस आहे. आता बघा हा लास्ट इयरचा CSEचा जर कट ऑफ बघितला तर जो काही क्लोजिंग रँक होती ती होती 791 आणि जे काही क्लोजिंग पर्सेंटाईल होते ते 99.71. ओके, बाकी कॅटेगरी वाईज तुम्ही या सगळ्या गोष्टी इथं चेक करू शकता. आणि बघा जो काही PICTचा इथं तुम्ही बघू शकता बघा 14, 29, आफ्टर दॅट 33, आफ्टर दॅट ओके 29, ठीक आहे. म्हणजे इन अँड ॲव्हरेज जर पॅकेजचा जर विचार केला आपण तर 10.42. ओके, आता इथं बघा मला 33.57 हा एक हायेस्ट दिसतो. आफ्टर दॅट इन अँड ॲव्हरेजचा जर विचार केला तर 10.42 सगळ्या ब्रांचेसचा कंबाईन असू शकतो मे बी तो, ठीक आहे. आणि ग्रुप म्हणजे तो अबव 5 लाख होता आणि बिलो 5 लाख सॅलरी वाल्यांसाठी 3.76 हा इन अँड ॲव्हरेज पॅकेज होता, ठीक आहे. आफ्टर दॅट DJ सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई, लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे गुजराती. ओके, म्हणजे एखादा जो गुजराती मायनॉरिटीचा एखादा विद्यार्थी असेल तर त्यासाठी हे कॉलेज अतिशय बेस्ट आहे, ठीक आहे. तर बघा जो काही कट ऑफ आहे लास्ट इयरचा आपण CSE आणि IT इथं दोन्ही दाखवलेला आहे, ठीक आहे. बघा जनरल ओपनचा 99.48. ओके, एल ओपनसाठी आता काय असतं ना, मायनॉरिटी कॉलेज असल्यामुळे कॅटेगरीज फक्त या 4 प्रकारच्या राहतात: जनरल ओपन, एल ओपन, मायनॉरिटी आणि TFWS, ठीक आहे. CSE आणि IT तुम्ही बघू शकता 99.48च तुम्हाला दिसतं. आफ्टर दॅट DJ सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं जर तुम्ही प्लेसमेंट बघितलं, आता हे अकॅडमिक इयर 25-26चं म्हणजे काय म्हणू शकतो रिसेंट प्लेसमेंट आहे, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता यार, नेम ऑफ कंपनीज, नंबर ऑफ स्टुडंट प्लेस आणि सॅलरी इन LP बघू शकता. मग एक ह्या रुब्रिक नावाची कंपनी आहे, 160 म्हणजे 1.6 करोड IMC. ओके, आफ्टर दॅट 55 गुगलमध्ये. म्हणजे यार काही पाहायचं कामच नाही. म्हणजे DJ सांगवी एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे. आणि एक प्रायव्हेट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट जर इतकी सॅलरी जर देत असेल तर इट्स नॉट अ जोक. ओके, म्हणजे 1.6 1.2 नॉट जोक. ओके, म्हणजे गुगल 55, म्हणजे यार ॲडॉप बघितलं तर 50, म्हणजे काय प्लेसमेंट आहे, जबरदस्त प्लेसमेंट, ठीक आहे. आणि इन अँड ॲव्हरेजचा जर इथं आपण विचार जर केला तर 13 लाखांचं आणि मीडियन जर सॅलरी बघितली तर 11.89, ठीक आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या ब्रांच वाईज दिलेला आहे. इंटरेस्टेड अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स इतके होते आणि प्लेस इतके झाले आणि हायर स्टडीसाठी इतके मुले समजा बाहेर गेलेले आहे. म्हणजे 152 पैकी जर 147 विद्यार्थी जर तिथं प्लेस होत असेल तर काय पर्सेंटेज आहे, किती व्यवस्थित पर्सेंटेज आहे. कम्प्युटरचं जर बघितलं 150 पैकी 145, ठीक आहे. आणि तुम्ही बघितलेलंच अकाउंट हे म्हणजे ऑनगोईंग आहे. हे त्या लक्षात अकॅडमिक इयर 25-26 2026 पासिंग आउट बॅच, ठीक आहे. म्हणजे रिसेंट आहे, 4 जुलै 2026लाच यांनी अपडेट केलेला आहे. 1.6 आणि 1.2 म्हणजे 1.6वर एक विद्यार्थी रुब्रिकला आणि IMC ट्रेडिंगला एक विद्यार्थी प्लेस झालेला आहे आणि 3 विद्यार्थी गुगलला प्लेस झाले 55 लाखांनी हायेस्ट. आणि DVI सोल्युशन ASEAN सिंगापूर एक विद्यार्थी. आफ्टर दॅट ॲडॉबला एक विद्यार्थी इथं प्लेस झालेला दिसतो आपल्याला. ओके, आफ्टर दॅट मॉर्गन स्टॅनलीला 6 विद्यार्थी 27 लाखांनी, ठीक आहे. तर यार काही पाहायचं कामच नाही आहे, ठीक आहे. आफ्टर दॅट अगेन वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, अतिशय सुंदर असं कॅम्पस आहे. ओके, हां, इथे चुकीनं इथं CSEचा तो सीट मॅट्रिक्स आलेला आहे. ओके, ॲक्च्युली जर वालचंद कॉलेजचं जरी बघितलं आपण तर इथला जरी तुम्ही कट ऑफ जर बघितला हे चुकीनं आलेलं आहे माझ्याकडनं, ठीक आहे. तिथलाही कट ऑफ 99 पण समथिंगच राहणार आहे कारण की गव्हर्नमेंट कॉलेज आहे. आणि बघा म्हणजे इथे इन अँड ॲव्हरेज जर पॅकेजचा जर विचार केला तर 10.57 आणि हायेस्ट 150 म्हणजे तो रिसेंट असेल. आफ्टर दॅट बघा कमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन कर्वेनगर पुणे, स्पेशली म्हणजे वुमन्ससाठी कॉलेज आहे कर्वेनगर पुण्यातलं, ठीक आहे. आणि CSE जर साठी जर कट ऑफ बघितला तर 2319, ठीक आहे. लेट मी तुम्हाला एकदा याचा दाखवूनच देतो. आपल्याला याच्यावर डाऊट होता ना वालचंद, काय नाही, एक गोष्ट क्लिअर झाली तर बेटर राहते. वालचंद बघा, वालचंदचा जो काही जी काही क्लोजिंग रँक होती ती होती 1766 जनरल ओपनसाठी, ठीक आहे. आता आपण कॉमर्सचा बघितला, कॉमर्सचा जो काही 2319, ॲक्च्युली हे बघा 2319 कॉमर्सचा आहे, ठीक आहे. वालचंदसाठी जो आपल्याला म्हणजे डाऊट होता 1766 हा वालचंदचा काय म्हणू शकतो आपण कट ऑफ होता इथं लक्षात. त्याच्यामुळे हा जो काही चुकीने इथं सीट मॅट्रिक्स आला होता त्याच्याही तो पाहिजे होता, ठीक आहे. आणि जर आपण कॉमर्सचं जर बघितलं तर 2319 हा म्हणजे स्पेशली लेडीजचा कॉलेज असल्यामुळे तुम्ही कट ऑफमध्ये सगळ्या ठिकाणी L बघू शकता, L फॉर लेडीज. आफ्टर दॅट प्लेसमेंट स्टॅटिस्टिक बघा, इथे बघा तुम्ही
नेम ऑफ कंपनीज अँड द नंबर ऑफ स्टुडंट प्लेस इन द कंपनीज. बघा आता मायक्रोसॉफ्टला 9 विद्यार्थिनी लागल्या आणि 50 लाखांचं त्यांना पॅकेज तिथं मिळालेलं आहे. आणि सेल्फोर्स 2 विद्यार्थिनी 44.5 आणि विजा 4 विद्यार्थिनी 28.54. जर बाकी बघितलं जर 17-18 तर तुम्हाला दिसते. म्हणजे इन अँड ॲव्हरेज तुम्हाला इथं 10-12 लाखांचं पॅकेज आणि स्पेशली वुमन्सचं कॉलेज आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही टॉप इन्स्टिट्यूट्स बघितले म्हणजे 50 लाखांच्या वरच तुम्हाला तिथं हायेस्ट दिसतं. इथं लक्षात. आफ्टर दॅट विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे. बघा लास्ट इयरचा जो काही कट ऑफ गेलेला आहे कम्प्युटर सायन्ससाठी 3505 जनरल ओपनवर क्लोज झालं होतं. आणि जर प्लेसमेंट हायलाईट जर बघितलं तर ऑनगोईंग त्यांच्या वेबसाईटवर आहे. 50 लाखाच्या हॅज सॅलरी गेलेला आहे, 7.6 मिडियम आणि 900+ प्लेसमेंट राईज तिथे झालेले आहेत. लास्ट कॉलेज फ्रॉम द लिस्ट ताडोमाल शान इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ पुणे मुंबई. लिंग्विस्टिक मायनॉरिटी सिंधी. बघा 2 मायनॉरिटीचे कॉलेजेस आले होते, एक डी जी सांगवी आफ्टर दॅट सिंधी आणि दोन्ही मुंबईचेच कॉलेज आहे. ठीक आहे. दिस इज द प्लेसमेंट रेकॉर्ड. जर तुम्ही बघितलं 24 टोटल नंबर ओके म्हणजे AIDSला 116 विद्यार्थी होते, त्यापैकी एवढे विद्यार्थी काय झाले प्लेस झाले. आणि CS ला बघू शकता इथं म्हणजे कोणत्याच प्रकारचं हे नाही आहे, तो एक फिगर नाही आहे की इन अँड ॲव्हरेज आणि आपल्याला हायेस्ट कारण त्यांच्या वेबसाईटवर आय थिंक अवेलेबल नसणार. ठीक आहे. तर या अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. ओके. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.